हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहेत? बरे आहेत ना? आता आपण मॅथ ऐवजी सायन्स सुरू केलेलं आहे, बरोबर की नाही? सायन्स सुद्धा महत्वाचं आहे. आता इंग्लिश घेतलं, आता सायन्स आपलं क्वेश्चन पेपर मधलं सोल्युशन मी तुम्हाला देत आहे. क्वेश्चन पेपर मधलं ते मित्र डबल रिपीट घेत नाही, कळलं की नाही? जे नवीन आहे तेच आज आपण 2 ते 3 मार्काचं घेत आहोत. त्याच्यात डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय मास, व्हॉट इज मीन बाय वेट, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ मास अँड व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ वेट. 2 4 मार्क हे झाले. आणि हे डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट, मास आणि वेटमध्ये फरक लिहा 2 मार्काचं. म्हणजे एकूण हे 6 मार्काचं आहे मित्र, क्वेश्चन पेपरमध्ये आलेले. आता मास म्हणजे काय? इट इज अमाऊंट ऑफ मॅटर. इट इज अमाऊंट ऑफ. व्हॉट इज मीन बाय मास? मास इज डिफाइंड ॲज इज द अमाऊंट ऑफ मॅटर. झालं, डेफिनेशन इथंच झाली. नंतर वेट, बॉडी इज द फोर्स. यू नो फोर्स इज इक्वल टू F is equal to m into a. M is the mass of that particle and a is the acceleration. And you have to write SI unit of mass as well as weight. Okay. हा झाला पहिला फरक. दुसरा, याच्यातच डेफिनेशन आहे बघा. दुसरा फरक, इट हॅज काय काय आहे? इट हॅज मॅग्निट्यूड. इट हॅज मॅग्निट्यूड ओनली बट नॉट डिरेक्शन. परिमाण. याच्यात फक्त मॅग्निट्यूड आहे, दिशा नाही, डायरेक्शन नाही. इथे वेटला काय? इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन. दोन्ही पण आहे, मॅग्निट्यूड पण आहे आणि डिरेक्शन पण आहे. तिसरं, इट डझंट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. हे मास कुठेही गेलं तरी याच्यात बदल होत नाही. इट डझंट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. बट वेट चेंजेस. वेट चेंजेस प्लेस टू प्लेस. वजन बदलतं. चंद्रावर गेलं तर वेगळं आणि खाली पृथ्वीवर वेगळं. त्याच्यात आहे 1/10. चौथा आहे, इट कॅन नेव्हर बी झिरो. याचं वजन हे कधीच झिरो नसतं, पण इट इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. Weight is the zero at the center of the earth, but mass will not be zero at the center of the earth. Okay? It can never be zero. आणि weight is zero at the center of the earth. याच्यात बघा 2 मार्क डिस्टिंग्विशला आहे, 2 मार्क डेफिनेशन वरचीचे आणि 2 मार्क SI युनिटला आहे मित्र, एक्झाम्पल वगैरे. म्हणजे अशा प्रकारे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा मित्र. नवीन असेल तर लिहून घ्या सायन्सच्या नोटबुकमध्ये. ओके.